सावी झूम मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण हिवाळा स्पेशल 7 दिवसाचे 7 नाश्त्याचे पौष्टिक पदार्थ कसे करायचे हे बघतोय। तर पहिल्या दिवसाचा नाश्ता बनवण्यासाठी इथे या बाउलमध्ये 1 कप पोहे काढून घ्यायचे। या पोह्यामध्ये आता भरपूर पाणी घालून हे पोहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर यातलं पूर्ण पाणी काढून टाकून यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे पोहे भिजण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिटानंतर पोहे छान भिजलेत। पोहे आता अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचे। आता पोहे थोडे मॅश करून झाले की यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि पाव कप आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे। आता लगेच काही भाज्यासुद्धा आपण यामध्ये घालूयात। अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। आता 1 शिमला मिरची किसून घालायची आहे। अर्धा गाजरसुद्धा आपल्याला यामध्ये किसून घालायचं आहे। 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घालायच्या आहेत। 1 वाटी चिरून घेतलेला पालकसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। आता 1 चमचा किसलेला आलं लसूणसुद्धा घालून घ्यायचं आहे। आता भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता काही मसालेसुद्धा यामध्ये घालायचे आहेत। पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ। आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हो, अर्धा चमचा जिरंसुद्धा मी यामध्ये ॲड केलेले आहेत, पण जिरं घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला नाही, त्यासाठी क्षमा असावी। आता यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालून याला मस्त मळून घ्यायचं आहे। पीठ असं छान मऊसर झालं की यावरती झाकण ठेवून हे पीठ भिजण्यासाठी 5 मिनिटं असं साईडला ठेवून द्यायचं। 5 मिनिटानंतर परत याला थोडंसं मळून घ्यायचं आणि थोडंसं मळल्यानंतर या पिठाचा एक गोळा तोडून घ्यायचा। आता या पिठापासून आपण मस्त थालीपीठ थापून घेऊयात। थालीपीठ थापण्या अगोदर एक कॉटनचा कपडा पोळपाटावरती असा ओला करून घ्यायचा। त्यावरती परत थोडंसं पाणी शिंपडायचं आणि अशा प्रकारे मस्त पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं। तुम्हाला जर असं थालीपीठ कपड्यावरती थापायला जमत नसेल तर तुम्ही हे थालीपीठ बटर पेपरवरती थापून घेऊ शकता। असा मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा हात लावायचा, म्हणजे थालीपीठ थापताना हाताला चिकटत नाही। शक्य आहे तेवढं पातळ आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं, म्हणजे भाजताना ते अगदी खमंग खरपूस भाजलं जातं। आता थालीपीठ थापून झालं की यावरती अशा प्रकारे होल करून घ्यायचे, म्हणजे भाजताना यामध्ये तेल सोडता येतं। आता असा कपडा उचलून हे थालीपीठ भाजण्यासाठी तव्यावरती टाकायचं। तव्याला मी अगोदर थोडंसं तेल लावून घेतलं होतं। आता अशा प्रकारे अलगद कपडा काढून घ्यायचा। आता वरतून आणि मध्यभागी आपल्याला अशा प्रकारे थोडंसं तेल सोडायचं आहे। वरच्या बाजूलाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। थालीपीठची एक बाजू भाजल्यानंतर थालीपीठ आपल्याला अशा प्रकारे पलटून घ्यायचं आहे। प्रेस करत मस्त खमंग खरपूस हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, म्हणजे मस्त खरपूस हे थालीपीठ भाजलं जातं। आता या साईडला सुद्धा तुम्ही तेल लावू शकता किंवा तेलाच्या ऐवजी बटर किंवा घरचं लोणीसुद्धा तुम्ही याला लावून घेऊ शकता। आता असंच आपण आलटपलट करून खमंग हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। दोन्ही बाजू आलटपलट करून मस्त खमंग खरपूस असं थालीपीठ मी भाजून घेतलंय। पोह्यापासून फक्त कांदे पोहे न बनवता त्याच पोह्यापासून भरपूर भाज्या घालून असं पौष्टिक थालीपीठ तुम्ही बनवून सकाळी नाश्त्यामध्ये सर्व करू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता। मुलंसुद्धा हे थालीपीठ अगदी आवडीने खातील। आता दुसऱ्या दिवशीचा नाश्ता बनवण्यासाठी ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ काढून घ्यायचं। त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून मीठ मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान मऊसर मळून घ्यायचं। रोज मळतो त्यापेक्षा अगदी थोडंसं मऊ हे पीठ आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं। आता मळलेल्या पिठावरती अगदी थोडंसं तेल टाकून परत आपल्याला हे पीठ या तेलामध्ये थोडंसं मळून घेऊन हे पीठ आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटे असं साईडला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता याच्या सारणासाठी किंवा स्टफिंगसाठी कढईमध्ये 1 वाटी तीळ टाकून हे तीळ आपल्याला खमंग भाजून घ्यायचे। तीळ भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि तिळाला असं सतत हलवत राहायचे, जेणेकरून आपले तीळ अगदी खमंग भाजतील। तीळ असे खमंग भाजले की तीळ तडतडायला लागतात आणि किचनमध्ये तीळ भाजल्याचा सुगंधही छान पसरतो, तेव्हा समजावं आपले तीळ अगदी खमंग भाजलेत। आता गॅस बंद करून हे तीळ आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचे। आता थंड झालेले तीळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे तीळ आता मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे। आता या बारीक केलेल्या तिळामध्ये 1 वाटी तिळासाठी बारीक केलेला 1 वाटी गूळ घालायचा आहे, किंवा गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिकही करू शकता। आता झाकण लावून हे मिश्रण परत मिक्सरला फिरवून घ्यायचे, म्हणजे मिश्रण छान एकजीव होईल। असं तयार मिश्रण करून ठेवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 15 ते 20 दिवस स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता आणि लागेल तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता। आता इथे पिठाला सुद्धा 10 मिनिटे झालेली आहेत आणि पीठसुद्धा आपलं अगदी छान भिजलेलं आहे, तरीसुद्धा याला आपण अगदी थोडंसं मळून घ्यायचं आहे। थोडंसं मळून घेतल्यानंतर याचा एक छोटासा उंडा तोडून घ्यायचा। हा तयार उंडा आता सुक्या पिठामध्ये बुडवून याची छान पारी तयार करून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी बनवताना पुरण भरण्यासाठी पारी बनवतो, अगदी तशीच पातळ पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता या पारीमध्ये आपल्याला तयार केलेलं तिळगुळाचं सारण भरून घ्यायचं आहे।
सारण भरताना अजिबात कंजूसी करायची नाही. भरपूर सारण यामध्ये भरायचं, म्हणजे पोळी खाताना अगदी खमंग ही पोळी लागते. सारण असं छान प्रेस करत भरायचं आणि पारीचं तोंड आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायचं. आता हे एक्स्ट्राचं कणिक तुम्ही इथे चिकटवून घेऊ शकता किंवा असं तोडून बाजूला ठेवलं तरीही चालेल. आता तयार उंडा परत आपल्याला सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि याला हलक्या हाताने असं प्रेस करायचं आहे. असं प्रेस केल्यामुळे यामध्ये सारण अगदी काठेपर्यंत पसरलं जातं. आता ही पोळी आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची. ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी लाटतो अगदी तसंच याला लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने लाटल्यामुळे ही पोळी फुटतही नाही. असे सरकवत आपल्याला काठाने आणि मध्यभागी दोन्ही प्रकारे या पोळीला लाटून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ लावून परत आपल्याला अलटपलट करून दोन्ही साईडला ही पोळी लाटून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडला पोळी मस्त एकसारखी होते. तर तुम्ही पाहू शकता मस्त पोळी लाटून झालेली आहे आणि याचं सारणसुद्धा अगदी कडेपर्यंत पसरलेलं दिसतंय. आता ही पोळी आपण लगेच भाजून घेऊया. ही तिळगुळाची पोळी भाजताना गॅसची फ्लेम नेहमी मिडियम ठेवावी. कमी गॅसवरती जर तुम्ही ही पोळी भाजली तर पोळी वातळ होण्याची शक्यता असते आणि फुल गॅसवरती पोळी भाजली तर यामध्ये गूळ असल्यामुळे पोळी करपण्याची देखील शक्यता असते. अशी आलटपलट करून आपण दोन्ही साईडला मस्त तेल किंवा तूप लावून ही पोळी खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. पोळी जेवढी चांगली भाजाल तेवढी त्याची चवही मस्त खमंग खरपूस येते. आणि आपण घेतलेल्या साहित्यामध्ये मीडियम साईजच्या 4 ते 5 तिळगुळाच्या पोळ्या बनवून तयार होतात. हिवाळ्यामध्ये तिळगुळाची पोळी आवर्जून बनवून खायलाच हवी. आता तिसऱ्या दिवसाचा नाश्ता बनवण्यासाठी एक मीडियम साईजचा बटाटा किसल्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेली मेथी टाकायची आहे. मेथी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक वापरू शकता. आता पाव कप बेसन पीठ यामध्ये टाकायचं आहे. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे. मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे. 3 हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला यामध्ये बारीक चिरून टाकायच्या आहेत किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता एक छोटी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. 2 चमचे दही टाकायचे. दह्याच्या ऐवजी तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस देखील यामध्ये टाकू शकता. आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि 1 कप यामध्ये आपल्याला बारीक रवा टाकायचा आहे. बारीक रवा नसेल तर मोठा रवा तुम्ही मिक्सरला फिरवून नंतर यामध्ये वापरला तरीही चालेल. आता हे सर्व साहित्य आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून टोटल 1 कप पाण्याचा वापर करून मी मस्त परफेक्ट असं बॅटर तयार करून घेतलं आहे. आता तयार बॅटर आपण 10 मिनिटे झाकून ठेवून असंच साईडला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर बॅटर पहा अगदी मस्त सेट झालेलं आहे. या स्टेजला तुमचं बॅटर जर खूप घट्ट झालं तर याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी देखील घालू शकता. आता लगेच आपण यासाठी तडका बनवूयात. तडका पॅनमध्ये 2 छोटे चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यामध्ये छोटा चमचा जिरे घालून जिरे मस्त तडकू द्यायचे आणि तयार तडका या बॅटरवरती घालून हा तडका अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचा. हा नाश्ता बनवण्यासाठी मी यामध्ये कमीत कमी भाज्याचा वापर केला आहे, पण तुम्हाला जर तुमच्या अनुसार इतर कुठल्या भाज्या यामध्ये ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. आता ज्या वेळेला आपल्याला हा नाश्ता बनवायला घ्यायचा आहे अगदी त्याच वेळेला यामध्ये 2 चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे किंवा याच्याऐवजी तुम्ही इनो देखील यामध्ये घालू शकता. आता हा सोडा आपण या बॅटरमध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचा आहे. सोडा मिक्स झाला की बॅटर अगदी हलकं आणि जाळीदार होतं. आता लगेच आपण नाश्ता बनवायला घेऊयात. आता इथे मी गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेते. आता यावरती आपण थोडेसे तीळ देखील भुरभुरून घ्यायचे. आता तयार केलेल्या बॅटरचे 2 चमचे यामध्ये टाकून हलक्या हाताने हे बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचे किंवा नाश्ता तुम्हाला किती लहान मोठा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये बॅटर घालून हे हलक्या हाताने असं पसरवून घेऊ शकता. आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचं किंवा नाश्त्याची वरची बाजू जोपर्यंत कोरडी होत नाही तोपर्यंत यावरती झाकण ठेवायचं. आता झाकण काढल्यानंतर नाश्ता अशा प्रकारे पलटून घ्यायचा. आता परत गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच राहू द्यायची आहे आणि आलटपलट करून हा नाश्ता खमंग खरपूस भाजून घ्यायचा. आता नाश्त्याच्या दोन्ही बाजू खमंग भाजून झाल्यानंतर हा गरमागरम नाश्ता सर्व करायचा. तुम्हाला जर नाश्त्याचे रोज तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही सुद्धा मेथीचा हा पौष्टिक नाश्ता नक्की ट्राय करून पहा. तुमच्या घरातील प्रत्येकाला हा नाश्ता खरंच खूप आवडेल. आता चौथ्या दिवशीचा नाश्ता बनवण्यासाठी 2 टोमॅटो मी किसणीने किसून घेत आहे. आता या किसलेल्या टोमॅटोमध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. आता चवीपुरतं मीठ घालून 1 चमचा किसलेलं आलं लसूण घालायचं आहे. याच्याऐवजी तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे. लाल तिखट आणि मीठ तुम्ही यामध्ये तुमच्या चवीनुसार घातलं तरीही चालेल. आता 1 वाटी गव्हाचं पीठ किंवा लागेल तसं गव्हाचं पीठ घालून पाणी न घालता याला छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. कारण टोमॅटोमध्ये सुद्धा भरपूर असं पाण्याचं प्रमाण असतं. आपण जर पाणी घालून हे पीठ मळलं
तर यामध्ये गव्हाचं पीठ जास्त लागेल आणि टोमॅटोची चव मग नाश्त्याला येणार नाही. आता पीठ मळून झालं की यावरती अर्धा छोटा चमचा तेल टाकून हे पीठ तेलामध्ये थोडंसं मळून घ्यायचं. आता तेलामध्ये पीठ छान मऊ करून झालं की हे 5 मिनिटासाठी झाकण ठेवून असंच साईडला ठेवून द्यायचं. 5 मिनिटापेक्षा पीठ जास्त वेळ साईडला ठेवायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. आता 5 मिनिटानंतर पीठ पहा छान भिजले तरीसुद्धा याला थोडंसं मळून घ्यायचं. आता याचा छोटासा गोळा तोडून याचा हातावरती उंडा तयार करून घ्यायचा. आता हा तयार उंडा सुक्या पिठामध्ये बुडून याला थोडंसं लाटून घ्यायचं. आता यावरती थोडंसं तेल लावून थोडंसं सुकं पीठसुद्धा भुरभुरून घ्यायचं. आता व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे याचा परत आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा. अशा प्रकारे उंडा तयार करून झाला की सुक्या पिठामध्ये बुडून याला परत आपल्याला हातावरती छान गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण या पिठाचा मस्त असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर आज मी हा टोमॅटो पराठा गोल आकारामध्येच बनवून घेते. तुम्ही या पराठ्याला हवा तो आकार देऊ शकता. आता पराठा लाटून झाला की लगेच आपण हा भाजून घेऊया. इथे मी गॅसवरती तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता. तवा आपल्याला गरम करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेमसुद्धा मिडियम टू हाय ठेवून हा पराठा खमंग असा भाजून घ्यायचा. पराठा पलटून घेतल्यानंतर आवडीनुसार याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. आता परत याची दुसरी बाजू पलटून घेऊन या बाजूलासुद्धा आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि असंच आलटपलट करून मिडियम टू हाय गॅसवरती हा पराठा खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. कमी मेहनतीमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी झटपट होणारा हा टोमॅटो पराठा तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं टेस्टी हेल्दी द्यायचं असेल तरीसुद्धा हा टोमॅटो पराठा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 4 मोठ्या आकाराचे टोमॅटो पराठे बनवून तयार होतात. आता 5व्या दिवशीचा नाश्ता बनवण्यासाठी इथे या बाउलमध्ये 1 वाटी रवा काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये पाव वाटी दही टाकायचं आहे. दही आंबट असेल तरीही चालेल. आता पाव वाटी पाणी घालून हा रवा यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. रव्याच्या गाठी होणार नाहीत याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. रवा असा चांगला मिक्स झाला की यासाठी आपण लगेच तडका बनवूयात. तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं घालून चांगलं तडतडू द्यायचे. आता तयार तडका आपण या मिश्रणावरती टाकून घ्यायचा. आता लगेच यामध्ये 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची. थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची. आता चवीपुरतं मीठ टाकून परत हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर यामध्ये किसलेला गाजर, शिमला मिरची, मटार घालायचे असतील तर तुम्ही तेही घालू शकता. म्हणजे ही रेसिपी आणखीनच हेल्दी आणि टेस्टीसुद्धा होईल. आता हे मिक्स केल्यानंतर मला थोडंसं हे मिश्रण घट्टसर वाटतं आहे. तर याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये परत थोडंसं पाणी घालून हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून कमीत कमी 5 मिनिटं तरी हे बॅटर आपल्याला सेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर बॅटर पहा छान सेट झालं आहे. या स्टेजला तुमचं बॅटर जर खूप घट्ट झालं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून याची परत कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता. आता ज्या वेळेला तुम्हाला हा नाश्ता बनवायचा आहे अगदी त्याच वेळेला यामध्ये चिमूटभर सोडा टाकायचा आहे. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालून हा सोडा या बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता इथे मी मिडियम गॅसवरती आप्पे पात्र गरम करून घेतले. त्यामध्ये असं थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं. आता तयार केलेलं बॅटर यामध्ये 1-1 चमचा भरून घ्यायचं. हे मिश्रण भरताना सुरुवातीला कडेनं भरायचं कारण मध्यभागी आप्पे पात्र जास्त गरम झालेलं असतं. शेवटी यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम लो करायची आणि 3 ते 4 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवून हे आप्पे होऊ द्यायचे. 4 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि पहा आप्पे मस्त फुलून आलेले आहेत. सुरुवातीला मधले आप्पे पलटून घ्यायचे आणि नंतर कडेचे आप्पे अशा प्रकारे पलटून घ्यायचे. खूप सुंदर हे आप्पे तयार होतात. करायलाही खूप सोपे आहेत आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतात. आता या बाजूला सुद्धा असं थोडं थोडं तेल टाकून 2 ते 3 मिनिटे हे आप्पे मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता पहा आप्पे खूप सुंदर आपले भाजले गेलेले आहेत. खूप अप्रतिम असा रंगही याला आलेला आहे. तर असे हे मस्त गोल गरगरीत आणि खमंग कुरकुरीत पौष्टिक आप्पे लहान मुलेच नाही तर मोठे देखील आवडीने खातील. आता 6व्या दिवसाचा नाश्ता बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 कप हिरवे मटार घालायचे. 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून घालायच्यात. अर्धा इंच आलंसुद्धा कट करून घालायचे. आता 1 छोटी वाटी पाणी घालून हे मटार आपल्याला मिक्सरला मस्त बारीक वाटून घ्यायचे. आता वाटलेली मटारची पेस्ट बाउलमध्ये काढल्यानंतर यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा. रवा जाड असेल तर मिक्सरला फिरून नंतर यामध्ये वापरला तरीही चालेल. आता 1 कप दही घालून यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर हे सर्व साहित्य चमच्याने छान एकजीव करून घ्यायचं. तर मिश्रण पहा खूप मस्त एकजीव झालेलं आहे म्हणजेच मिक्स झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून हे मिश्रण सेट होण्यासाठी 5 मिनिटं असं साईडला ठेवून द्यायचं. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि मिश्रण पहा छान सेट झालेलं आहे. या स्टेजला जर तुमचं मिश्रण खूप घट्टसर झालं तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून
या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता, पण इथे मला पाणी घालायची अजिबात गरज वाटत नाही. अगदी परफेक्ट हे मिश्रण तयार झालं आहे. आता या बॅटरसाठी आपण एक मस्त तडका बनवून घेऊयात. आता इथे मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले. त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा उडदाची डाळ आणि 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने असे चिरून घालायचे आहेत. आता हा तडका आपल्याला असा थोडासा फ्राय होऊ द्यायचा. डाळीला असा हलकासा रंग आला की तेव्हा समजावं आपला तडका मस्त फ्राय झाला आहे. आता तयार तडका या बॅटरवरती आपण टाकून घ्यायचा आहे. आता हा तडका यामध्ये आपण छान मिक्स करून घेऊयात. असा तडका बनवून टाकल्यामुळे या नाश्त्याला खूप छान अशी चव येते. आता आपण एक छोटीशी पूर्वतयारी करून घेऊयात. आता इथे मी इडलीच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत. आता याला आपण असं थोडंसं ब्रशनं तेल लावून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे इडलीच्या स्टँडमध्ये 2 ग्लास पाणी गॅसवरती लगेच गरम करायला ठेवायचं आहे. असं केल्यामुळे आपला नाश्ता अगदी पटकन बनतो. आता या बॅटरमध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा. सोड्याच्या ऐवजी तुम्ही यामध्ये इनो देखील घालू शकता. आता हा सोडा यामध्ये आपल्याला अगदी छान मिक्स करून घ्यायचा आहे. सोडा मिक्स झाल्यानंतर बॅटर मस्त हलकं आणि जाळीदार होतं. आता तयार बॅटर आपण लगेच इडलीच्या प्लेट्समध्ये भरून घ्यायचे. हे बॅटर भरताना खूप जास्तही भरायचं नाही. इडली फुलण्यासाठी थोडीशी जागा आपल्याला यामध्ये शिल्लक ठेवायची आहे. आता याचप्रमाणे राहिलेल्या प्लेट्समध्ये सुद्धा बॅटर भरून घ्यायचं. आता या प्लेट्समध्ये बॅटर भरल्यानंतर या प्लेट्स आपण लगेच वाफायला ठेवूयात. तर इथे पाण्याला सुद्धा मस्त उकळी आलेली आहे. अशी उकळी आल्यानंतरच प्लेट यामध्ये ठेवायच्या, म्हणजे इडली छान फुलते. ठेवताना थोड्याशा क्रॉसमध्ये प्लेट्स ठेवून घ्यायच्या, म्हणजे खालची इडली फुलल्यानंतर वरच्या प्लेटला चिकटणार नाही. आता गॅसची फ्लेम फुल करून यावरती झाकण ठेवून ही इडली 12 मिनिटे वाफू द्यायची. आता 12 मिनिटे झाल्यानंतर इडली झाली की नाही ते पाहायचं. तर पहा, इडल्या मस्त फुलल्यात. याला चेक करायची गरज नाही. 12 मिनिटामध्ये ह्या इडल्या अगदी परफेक्ट होतात. आता गॅस बंद करून या इडल्या बाहेर काढून थोड्याशा थंड करून घ्यायच्यात. त्या इडल्या थोड्याशा थंड झाल्या की अशा प्रकारे इडल्या काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूप मऊ लुसलुसीत आणि जाळीदार अशी इडली तयार झाली. आता राहिलेल्या सर्व इडल्या अशाच प्रकारे काढून गरमागरम सर्व करायच्या आहेत. ही अशी मस्त मऊ लुसलुसीत, करायला खूप सोपी, चवीला अप्रतिम अशी मटार इडली एकदा तरी मटारच्या सीझनमध्ये जरूर बनवून खावी. आता 7व्या दिवसाचा नाश्ता बनवण्यासाठी 2 कच्चे बटाट्याची साल काढून बटाटे मी पाण्यामध्ये बुडवून ठेवले, जेणेकरून बटाटे काळे पडू नयेत. आता हे बटाटे आपण किसून घेऊयात. बटाटे किसण्यासाठी नेहमी मिडियम किसण्याचा वापर करावा, म्हणजे किस आपल्याला मस्त मोठा मोठा आणि लांबसडक मिळतो. बटाटे किसण्या अगोदर ताटामध्ये सुद्धा पाणी घ्यायचं आहे, म्हणजे तयार किस लगेच काळा पडत नाही. आता अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही बटाटे किसून घ्यायचे आहेत. आता तयार किस आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि धुतल्यानंतर शक्य आहे तितकं पाणी यातलं आपल्याला अशा प्रकारे पिळून काढायचं. आता लगेच आपण यामध्ये एक मोठी वाटी बारीक चिरून घेतलेली मेथी टाकून घ्यायची आहे. मेथी तुम्ही यामध्ये यापेक्षा कमी किंवा अधिकही वापरू शकता. आता एक मीडियम साईजचा कांदा असा उभा कट करून यामध्ये घालायचा आहे. आता 2 हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून घालायच्या आहेत, किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता जाडसर कुटून घेतलेला 1 चमचा लसण, जिरं आणि ओवा घालायचा आहे. 7 ते 8 लसण पाकळ्या, अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा मी जाडसर कुटून घेतला आहे. आता पाव चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. आता 1 वाटी बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घालायचे आणि लागलं तर आणखीसुद्धा पिठाचा तुम्ही वापर इथे करू शकता. आता यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा घालायचा. यामुळे रेसिपी मस्त हलकी आणि कुरकुरीत होते. आता हे सर्व साहित्य सुरुवातीला पाणी न घालता छान मिक्स करून घ्यायचे. तर इथे आपलं परफेक्ट असं मिश्रण बनवून तयार आहे. हे मिश्रण बनवताना मी फक्त पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमचाने 1 चमचा पाणी यामध्ये ॲड केलं आहे आणि परफेक्ट आपलं मिश्रण तयार करून घेतले. आता लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. तर इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. आता हातात मिश्रण घेऊन त्याला फार जास्त आकार न देता त्याचे तेलामध्ये अशा प्रकारे पकोडे सोडून घ्यायचे आहेत. हे आलू मेथी पकोडा करायलाही खूप सोपं आहे आणि खायला तर अप्रतिम लागतो. आता थोडंसं तळल्यानंतर हे पकोडे आपल्याला अशा प्रकारे पलटून घ्यायचे आहेत आणि आलटपलट करून मीडियम गॅसवरती हे पकोडे खमंग, कुरकुरीत आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे पकोडे पहा अगदी मस्त कुरकुरीत तळले गेलेत आणि याला रंगही सुरेख आला आहे. आता हे पकोडे आपण बाहेर काढून घेऊन गरमागरम लगेच सर्व करूयात. तर खूपच मस्त कुरकुरीत हे पकोडे तयार झालेले आहेत. मेथीच्या सीझनमध्ये हे आलू मेथी पकोडा एकदा तरी नक्कीच बनवून खावेत. खूप सोपी रेसिपी आहे. चवीलाही हे पकोडे तितकेच अप्रतिम लागतात. तर कशा वाटल्या तुम्हाला आजच्या सर्व झटपट होणाऱ्या पौष्टिक रेसिपीज? मला खात्री आहे आजच्या रेसिपी तुम्हाला खूप आवडल्या असतील,
रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या असतील तर एक लाईक करून या रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 आपल्या सावीझम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या सर्व रेसिपीज पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.